दर महिन्याला आपल्या घरी एक कागद येतो आणि तो पाहिल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो. खरं तर हा प्रश्न इतका कॉमन आहे की तो जवळजवळ प्रत्येक घरात ऐकू येतोच. हो, हाच तो प्रश्न. अरे बाप रे, इतकं बिल कसं? महिन्याच्या शेवटी हा आकडा बघून अनेकांना धक्काच बसतो आणि कळत नाही की नेमकं चुकतंय कुठे. चला तर मग आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. वीज बिलाचं हे जे कोडं आहे ना, ज्यात आपण अनेकदा अडकतो, आज आपण ते सोपं करून समजून घेऊया. आपल्याला नेहमी वाटतं की आपण काय फार वापरतोय. घरात फक्त पंखा चालतो, थोडा वेळ टीव्ही बघितला जातो, दिवे लागतात, बस. मग तरीसुद्धा प्रत्येक महिन्याला बिलाचा आकडा वर का चढतो? यामागे एक छोटंसं विज्ञान आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला बिलाच्या अगदी मुळाशी जावं लागेल. आणि तो मूळ घटक म्हणजे युनिट. चला पाहूया हे युनिट म्हणजे नेमकं काय असतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वीज कंपनी ज्या भाषेत आपल्याशी बोलते ना, ती भाषा म्हणजे युनिट. 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट तास. पण याचा आपल्या घरातल्या उपकरणांशी काय संबंध आहे? हे गणित अगदी साधं आहे. विचार करा, आपल्या घरातलं 1000 वॅटचं उपकरण, समजा इस्त्री किंवा गिझर, जर आपण 1 तासभर चालवलं तर आपल्या मीटरवर बरोबर 1 युनिट वाढतं. इतकं सरळ आहे हे. मग आता खरा प्रश्न येतो की आपल्या घरातली रोजच्या वापरातली उपकरणं नक्की किती युनिट्स वापरत असतील. चला त्यावर एक नजर टाकूया. इथे बघा, एक LED बल्ब 10 तास चालून फक्त 0.1 युनिट वापरतो. पण त्याच्या अगदी विरुद्ध एक एअर कंडिशनर म्हणजे AC फक्त 1 तासात जवळपास 1.5 युनिट वीज वापरतो. आणि फ्रीज तर 24 तास चालू असतो, त्यामुळे तोही दिवसाला 1.5 ते 2 युनिट्स घेतोच. म्हणजे आता अंदाज येतोय की बिल वाढण्यामागे खरा हात कोणाचा असू शकतो. आपल्या घराबाहेर जो मीटर बसवलेला असतो ना, त्याला आपण किती रुपये वापरले याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याचं काम फक्त एकच आहे, आपण किती युनिट्स वीज वापरली याची अगदी प्रामाणिकपणे नोंद ठेवणं. बरं, आता युनिट्सचा खेळ तर कळला, पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. बिलाचं खरं गणित थोडं वेगळं आहे. त्यात काही छुपे नियम आहेत जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. मग आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो की महिन्याचे एकूण युनिट्स घ्यायचे आणि त्याला एका ठरलेल्या दराने गुणायचं, झालं बिल तयार. असं आहे का? नाही. इतकं सोपं असतं तर बिलाचा धक्का कधी बसलाच नसता. तर मग यामागचं खरं रहस्य आहे स्लॅब सिस्टममध्ये. हे नावच आपल्याला सांगतंय की इथे काहीतरी टप्पे असणार आहेत. ही आहे बिलामागची खरी गंमत. बघा, आपला विजेचा वापर जसजसा वाढत जातो तसतसा प्रत्येक युनिटचा दरही वाढत जातो. म्हणजे पहिले 100 युनिट स्वस्त दरात मिळतात, पण आपला वापर जसा 100च्या पुढे जातो, पुढच्या युनिटसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात आणि 300च्याही पुढे गेलो की दर आणखीनच वाढतो. आणि म्हणूनच वापरात झालेली थोडीशी वाढ, म्हणजे समजा उन्हाळ्यात थोडा जास्त वेळ AC चालवला तर बिलामध्ये इतका मोठा फरक पडतो, कारण आपण नकळतपणे त्या महागड्या स्लॅबमध्ये पोहोचतो. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. एकदा का आपल्याला नियम समजले की त्यावर उपाय शोधणं सोपं जातं. आता आपण काही सोपे आणि एकदम व्यावहारिक मार्ग पाहूया ज्यामुळे बिलावर नियंत्रण ठेवता येईल. या 5 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच खूप फरक पडू शकतो. साधे दिवे बदलून LED लावा. ACचं तापमान 24 ते 26 डिग्रीवर ठेवा. जे उपकरण वापरात नाहीये ते नुसतं बंद करू नका, तर प्लगमधून काढा. नवीन काही घेताना 5 स्टार रेटिंग तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दर महिन्याला आपण किती युनिट्स वापरतोय यावर लक्ष ठेवा. तर आता या सगळ्या माहितीनंतर वीज बिलाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. हे बिल म्हणजे काहीतरी टेन्शन नाही, तर आपल्या सवयी समजून घेण्याचं एक साधन आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. वीज बिल कधीच अचानक वाढलेलं नसतं. ते आपल्या महिन्याभराच्या वापराचं एक प्रतिबिंब असतं, एक आरसा असतो. आणि एकदा काय युनिट आणि स्लॅब सिस्टम समजली की हा आरसा आपल्याला एकदम स्पष्ट दिसू लागतो आणि मग त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. तर आता सगळे नियम स्पष्ट झाले आहेत. मग आता विचार करा की पुढच्या महिन्याचं बिल कमी करण्यासाठी आज समजलेल्या गोष्टींमधून असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आपण लगेचच्या लगेच अंमलात आणू शकतो.